परमार्थ नाही. आम्ही दुर्दैवाने साधनेला परमार्थ म्हणून आमच्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल करतो. हे आमचं दुर्दैव आहे. मी दुर्दैव हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरतो. साधना म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ हा साधन सिद्ध झाल्यानंतर सुरू आहे आणि तिथेच तो संपतोय. अगदी सरळ आणि एका वाक्यात बोलायचं झालं तर जिथे साधना थांबते तो परमार्थ आहे. विठ्ठला जिथे आमचा विचार थांबतो तो परमार्थ आहे. जिथे आमच्या पूर्तीतून पापपुण्याची उत्पत्ती होत नाही तो परमार्थ आहे. जिथे आमच्या मुखातून हेतुतः जबरदस्तीनं आणि संकल्पपूर्वक नाम येत नाही तिथे परमार्थ आहे. माझी भाषा कदाचित कुणाला पटेल किंवा पटणार नाही, पण ऐका ऐका, थोडासा विचार करतो याचा. आमच्या विचाराच्या परिसमाप्तीत परमार्थ आहे, तिथे ज्ञान आहे. ज्ञानाचं लक्षण ज्ञानोबरांनी 7व्या अध्यायात केलंय. आपण विचार करून पहा ना, कशाला ज्ञान म्हणतात. ज्ञानम देहम सविज्ञानम सांगितलं ना भगवंतानी दुसऱ्या श्लोकात. अर्जुना मी तुला ते ज्ञान विज्ञानासह सांगतो. काय ते ज्ञान? ते जाणल्यानंतर दुसरं काही जाणण्यासारखं शिल्लक राहत नाही, त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञानोबर आहे त्याच्यावर व्याख्यान करताना 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला बोलतात, जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पाऊली निघे तर्क आयणी निघे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच ते विज्ञान तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान ही जाण अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. काय ज्ञान? विचार मागुता पाऊली निघे ते ज्ञान आहे. मी पुन्हा एकदा क्षमा मागून बोलतो. आपण सगळे मंडळी मोठी आहात. आपण इथं पारायणाला बसलेली आहात. पारायण करणाऱ्या 7 दिवस पारायण करणाऱ्या साधकाला एकही दिवस पारायणाला उपस्थित न राहणाऱ्या महाराजांना उपदेश करण्याचा अधिकार नाही. स्पष्ट बोल. आम्ही एका दिवसाकरता येणार, 2 तास बोलणार आणि तुम्ही 7-7 दिवस तुकोबारायांच्या शब्दाशी बांधीला आहात. महाराज आम्ही काय सांगावं तुम्हाला? विचार करा. ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञानाची परिसमाप्ती म्हणजे परमार्थ आहे. हो, ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ नाही. आम्ही साधनेला परमार्थ म्हणून त्याचा टेंभा मिरवतो. मी दान करतो, मी इंद्रियांना आवरतो. दान करणं म्हणजे परमार्थ नाहीये. दान हे परमार्थाचं साधन आहे. अजून परमार्थ पुढे आहे. मी माझ्या इंद्रियांना आवरतो हे साधन आहे, हे साध्य नाहीये माझ्या जीवनाचं. आम्ही दान धर्मालाच आमचा परमार्थ. अहो फार दान करतो, पारमार्थिक आहे असं काही नसतं. पारमार्थिक माणसंच दान करतात असं नाही, आणि दान करणारे पारमार्थिक असतातच. कर्ण दानशूर नव्हता का? होता ना. पण भगवंतानी सांगितलं तरी ऐकलं काय? अशी कितीतरी कर्ण आहे. महाभारतात एकच होता. कलियुगामध्ये अशी कितीतरी कर्ण आहे. मला त्याबद्दल विचार करायचा नाही आहे. त्याच्या योग्यायोग्यतेचाही विचार मला करायचा नाही. त्याच्या क्रियेच्या युक्तायुक्ततेचाही विचार मला करायचा नाही. पण दान म्हणजे परमार्थ नव्हे. परमार्थ परिपूर्ण होण्याकरता दान नावाची एक साधना आहे. हा एक उपाय आहे. आम्ही खूप विचार करतो, आम्ही पारमार्थिक विचार करतो म्हणजे परमार्थ नाही आहे. जिथे विचार संपतो तिथे परमार्थ. तुम्हाला पटतं का नाही बघा. जर वेदांताची भाषा बोलीन तर आपल्याला सहज झोप लागेल. असं आहे, एका पारमार्थिक विचाराची परिसमाप्ती आणि दुसऱ्या पारमार्थिक विचाराचा अनुदय, या दोन्हीच्या मध्ये जे राहतं त्याला परमार्थ म्हणतात. विठ्ठला सांगतो, थोडं सांगतो. आमच्या अंतःकरणामध्ये एक परमार्थाचा विचार प्रकट झाला आणि तो विचार शांतही झाला. तो विचार पहिला विचार शांत व्हावा आणि दुसरा विचार निर्माण होऊ नये, या 2 विचाराच्या मधली जी रिकामी अवस्था आहे ना त्याला परमार्थ म्हणतात. ऐका.
एक पटतंय का समजतंय का बघून घ्या. काय होतं, विचार तुकोबारांनी काय म्हटलं, विचारा वाचून न पविजे समाधान. विचारा वाचून समाधान न पविजे म्हणजे विचाराने समाधान पविजे असा अर्थ होतो की नाही अन्वयाने. विचारा वाचून समाधान न पविजे हा व्यतिरेक झाला. विचारानेच समाधान प्राप्त होतं. ज्ञानेश्वरी काढा, गाथा काढा, अनेक प्रमाण आपल्याला देता येतात. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे, विचारिता निरसले. किती प्रमाण सांगू मी आपल्याला. प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. विचारोनी अहंकार सांडिजे, 6वा अध्याय. विचारोनी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, आपुलेच स्वस्ती सहजे आपण केले. सारासार विचार करा, उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. तुकोबारा बोलतात ना, विचार करा, विचार करा. पण विचार करा ही साधना करा, आणि ही विचाराची प्रक्रिया जिथं थांबते ना, तिथं तुम्हाला कळेल की तुमचं जीवन धन्य झाले. विचार नाही, थोडस सारळ बोलतो. विकार आणि विचार या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्हाला पटतं का बघा. विकार आणि विचार एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. थोडस तात्विक बोलतो, थोडं 1-2 मिनिटं सहन करा, एवढं तत्वज्ञान. विकार काय आणि विचार काय. विकार आणि विचाराचा परिणाम एकच असतो. तुम्हाला आता पटणार नाही. विकाराचा जो परिणाम जीवनावर होतो ना, विचाराचा तोच परिणाम होतो. उदाहरण सांगतो, जाऊ द्या, उदाहरण सांगतो. एखादं तळ आहे, तळ शांत आहे, वारा सुटला नाही, तळ्यावर काही तरंग उमटलेले नाहीत, एकदम शांत तळ आहे. आणि अशा शांत तळ्यामध्ये कुणीतरी एकदम एवढा मोठा दगड धाडकन टाकून दिला. काय होतं, सगळं पाणी हलतं, खालचा गाळ वर येतो, तरंग निर्माण होतं ना, असं होतं. ऐका, दुसरं उदाहरण सांगतो. तळ आहे, शांत आहे, काही त्याच्यावर तरंग नाही, काही नाही, एकदम निवांत शांत पाणी आहे. आणि त्या तळ्याच्या काठावर असलेल्या झाडाचं एक पान तुटलं आणि अलगद त्या पाण्यावर पडलं. तरंग निर्माण होतात की नाही, होत आहे. दिसायला काय चांगलं दिसतं, दगड पडलेलं चांगलं दिसतं का पान पडलेलं चांगलं दिसतं. पान पडलेलं चांगलं दिसतं, दगड पडलेलं चांगलं दिसत नाही, कारण गाळ वर येतो. शांत पाण्यामध्ये दगड पडणं म्हणजे विकार आहे, आणि शांत पाण्यावर पान पडणं म्हणजे विचार आहे. विचार दिसायला चांगला आहे, विकार दिसायला वाईट आहे, पण दोघांनीही पाण्याची शांती बिघडवलेली आहे. हा परिणाम मात्र दोघांचाही समान आहे. दोघांनी पान पडलं तरी पाण्यावर तरंग निर्माण झाला, पाण्याची शांती बिघडली. आणि दगड पडला तरी पाण्याची शांती बिघडली. दगड पडणं विकार आहे आणि पान पडणं विचार आहे. विचार दिसायला चांगला असतो पण माणसाला अशांत करतो. विकार दिसायला वाईट असतो तरी तोही माणसाला अशांत करतो. म्हणून अशांत करणारा विकार आणि अशांत करणारा विचार या दोन्ही गोष्टी जिथं संपून जातात त्याला परमार्थ म्हणतात. विठ्ठला स्वरूप बघा. आपण मी हे का सांगतो ते पण आपल्याला सांगतो. उगीच कुठून तरी कीर्तन सुरू करायचं म्हणून मी इथं उभा नाहीये आणि म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून आपल्याशी बोलत नाही. ही तुकोबारायांची भूमी आहे. तुकोबारायांच्या चरणस्पर्शानं पावन झालेली आहे. या भूमीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की या भूमीनं तुका शेटी पासून जगद्गुरु तुकाराम महाराज हा प्रवास आपल्या डोळ्यांनी बघितलाय. अशी ही भूमी आहे. ही भूमी सामान्य समजू नका. मानवी जीवनाच्या परिवर्तनाच्या सगळ्या स्थित्यंतराची या भूमीला जाणीव आहे. नारदांनी एक दरोडेखोर राम म्हणायला बसवला होता. माहिती आहे ना आपल्याला रामायण. नारद महर्षीने एका दरोडेखोराला राम म्हण असं म्हणून बसवलं होतं. आणि कालांतराने नारद महर्षी त्या रस्त्याने निघाले. त्यावेळेला त्या वारुळातून जेव्हा आवाज यायला लागला तेव्हा नारदांना कळेना आवाज कुठून येतोय. म्हणून बारकाईने बघितलं तर वारुळातून आवाज आला. नारदांनी वारुळ दूर केलं. त्याच्यातून कोण बाहेर पडले आपल्याला ज्ञात आहे. वाल्मिकी ऋषी. बघा ना, विचार करून बघा. राम म्हणायला बसला होता
तो दरोडेखोर होता, आणि राम म्हणून उठला तो महात्मा होता. हे दरोडेखोरापासून महात्मा होईपर्यंतचा प्रवास त्या वारुळाने बघितला है ना. इथं तर तुकोबार आहे, सामान्य दरोडेखोर वगैरे असं कोणी खालचं नाहीये. इथे तुकोबार आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्या प्रपंचाच्या संबंधानं निर्माण झालेल्या विचारानं प्रपंच हा विकार आहे हा विचार निर्माण झाला, आणि त्या विकाराच्या परिसमाप्ती करता आणि त्या विकाराला परिसमाप्त करणाऱ्या विचाराच्याही परिसमाप्ती करता तुकोबाराय ज्या भूमीवर येऊन राहिले ती ही भूमी. विचार करा. खळांची व्यंकटी सांडो विठ्ठला विठ्ठला. खळांची व्यंकटी सांडो इथपासून ते दृष्टादृष्ट विजये होवा वेजी, ही जी दोन टोकं ज्ञानोबारायांनी मानवी जीवनाच्या चढत्या आलेखाच्या संबंधानं मांडली आहेत, या दोन्ही भूमिका आणि त्याच्यामधला प्रवास काय आहे हे सांगणारी, ही अनुभवणारी, त्याची साक्षी असणारी आणि त्या साक्षीत्वानं असा प्रवास जगाने केला पाहिजे हे सगळ्या जगाला अंतःकरणापासून सांगणारी भूमी म्हणजे भंडारा डोंगर आहे. सामान्य समजू नका. या भूमीवर साधना करणाऱ्यांना काय प्राप्त होत असेल याचा विचार मला वेगळा करण्याचं कारण नाही, पण मी आपल्याला क्षमा मागून बोलतो. मला कुणाचंच तुलना करायची नाही, कोणत्याच साधनेची, कोणत्याच अभ्यासाची, कोणत्याच व्यक्तीची, कोणत्याच स्थानाची तशा अर्थाने मला तुलना करायची नाहीये. पण या स्थानाचं महात्म्य सांगण्याकरता मी इथं उभा आहे. म्हणून सांगतो, तुम्ही बाहेर गाथ्याची 100 पारायण करा, माझं काही म्हणणं नाही, पण त्या 100 पारायणापेक्षा सुद्धा इथलं एक पारायण तुमच्या जीवनाची धन्यता करून घ्या. बाहेरच्या पारायणाशी तुलना नाही करत, ती पारायणं चुकीची आहेत असं मी कदापि म्हणणार नाही. त्या पारायणातून आपल्याला काही मिळणार नाही असं मी कदापि म्हणणार नाही, कारण ते तुकोबारांची अक्षर आहेत, ती आमच्या जीवनाचं या ना त्या निमित्तानं धन्यता करणारच आहे. परंतु इथे केलेलं एक पारायण आयुष्यभर केलेल्या अन्य साधनांपेक्षा आपल्या जीवनामध्ये समाधानाची अधिक उत्पत्ती करून देणारं आणि परमात्म्याचं यथार्थ दर्शन घडवून देणारं इथलं एक पारायण ठरेल. कारण आपण पारायण जरी तेच करत असलो तरी ते पारायण आपण कुठे करतो आहोत याला मूल्य आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ही भूमी सामान्य समजू नका. दोन विचाराच्या मधल्या जागेला परमार्थ म्हणतात. त्या दोन विचारांच्या मधला जो प्रवास आहे तो प्रवास आपल्या डोळ्याने पाहिलेली ही तुकोबारायांची भूमी आहे. त्यांनी तुकाराम महाराजांना प्रपंचापासून विटलेलंही पाहिलंय आणि त्यांनी तुकोबारायांना प्रपंचाने तुकोबारायांना डोक्यावर घेतलेलंही पाहिलं. या भूमीनं तुकोबारायांच्या अंतःकरणातल्या विकाराची तिलांजली बघितली आहे. या भूमीनं तुकोबाराय स्वतःला जे बदलतात त्या बदलाला या भूमी साक्ष आहे. मी स्पष्ट बोलतो, कारण तुकोबाराय जेव्हा देवाला म्हणाले की देवा हा प्रपंच मला त्रास देतो, हा प्रपंच मला त्रास देतो, या प्रपंचाच्या विकारातून बाहेर पडण्याकरता मला काही साधना केली पाहिजे, त्या साधनेला स्थान पाहिजे. संसार तापे तापे तुझे आठवी
संसार तापे किंवा संसाराच्या तापे, काय आपले पाठभेद असतील बघून घ्या. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत आया सेवा कुटुंबाची, म्हणवोनी तुझे आठविले पाय. मग हे पाय आठवण्याची जागा सांगा ना. आम्ही हे पाय आठवावेत कुठे? आमच्या ज्या संसाराने आम्हाला ताप दिलेला आहे त्या संसारात राहून पाय आठवत नाही. म्हणून तुकोबारांना हे म्हणावं लागलं, प्रपंच ओसरो चित्त तुझे पाय गुरु, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्धरंग भावे रंगा. आणि तो प्रपंच इतका सूक्ष्म इतका घातक आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात, नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय. माझ्या जवळ येऊन प्रपंचाची भाषा करू नका, कारण त्या प्रपंचाचा त्याग करण्याकरता तुकोबाराय या भूमीवर आले. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हा पुण्य धर्म वाढता करण्याकरता तुकोबारायांना जे स्थान महत्वाचं वाटलं त्या 3 स्थानापैकी हे एक स्थान आहे की जिथं तुकोबारायांना भगवंताचं दर्शन झालं. परमार्थ तिथे आहे. साधना करणं हा परमार्थ नाही आहे. साधना जिथे संपते, हे जसं ज्ञानाच्या बाबतीत आहे तसं भक्तीच्या बाबतीत आहे. नामस्मरण करणं हा परमार्थ नाही आहे. माझं बोलणं पटणार नाही आपल्याला. रामकृष्ण हरी हा म्हणणं हा परमार्थ नाही आहे. रामकृष्ण हरी आमची परवानगी न घेता आमच्या मुखातून बाहेर पडणं हा परमार्थ आहे. विठ्ठला त्यांच्या प्रमाणातून सांगतो मी आपल्याला, चिंतन करून बघा. तुकोबारांनी एका अभंगामध्ये सांगितलं, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुकोबारांनी आपल्या इंद्रियांना सांगितलं, माझी वाणी, आपल्या वाणीला तुकोबाराय उपदेश करतात, गोड नाम विठोबाचे घेई घेई. गोड विठोबाचं गोड नाम घे 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 घे. वाणीला सारखं सांगावं लागतं, सारखं. एकदा ऐकून वाणी ऐकत नाही, एकदा सांगून कुठली वाणी ऐकत नाही, कुठलीच नाही, कुणाचीच नाही. म्हणून ज्ञानोबारायांना सुद्धा 2दा सांगावं लागलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. 2दा कशात? नाथ महाराज 2दा बोलतात, हरी बोला नाही तरी या बोला, व्यर्थ गलबला करू नका. हरिपाठामध्ये नाथ महाराज बोलतात ना. ज्ञानोबारायांना 2दा सांगायचं काय अडलं होतं? हरिमुखे म्हणा आणि हरिमुखे म्हणा. कशा करता 2दा सांगितलं? कारण 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांना माहिती होतं की एकदा सांगून ऐकणाऱ्यातले हे नाहीच आहेत. कोण ऐकतं एकदा सांगून? तुकोबाराय घेई घेई माझे वाचे घेई घेई विठोबाचे गोड नाम घेई घेई. जबरदस्ती करून आदरात द्विरुक्ती. ही द्विरुक्ती तिथे केली जाते जिथं आग्रह असतो. तुम्ही घरी या म्हणणं वेगळं आणि याच या फरक पडतो ना. याच या म्हणण्यामध्ये आग्रह दिसतो की नाही. तुम्ही या हो म्हटलं की समजावं काल्याचं भंडाऱ्याचं जेवण आहे, आणि याच या म्हणलं की समजावं पार्टी मिटिंगचं जेवण आहे. तिथं बाकीच्यांना प्रवेश नाही, मुलाला प्रवेश नाही, बायकोला प्रवेश नाही, स्वीय सहाय्यकाला प्रवेश नाही. कारण कोण कधी कुठं फुटल याचा नेमच राहिला. तिथं कोणाला प्रवेश नाही, फक्त तुम्ही म्हणजे तुम्ही. पण याच या आग्रह आदरात विरुक्ती नियम आहे. तुकोबाराय आग्रहपूर्वक आपल्या इंद्रियाला का सांगतात? कारण अशा पद्धतीनं जबरदस्तीनं आपल्या इंद्रियाला तिथं न्यावं लागतं. ही साधना आहे, ही साधना आहे. घेई घेई माझे वाचे, माझं विठोबाचं गोड नाम घे घे. संकल्प करावा लागतो. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी करासी. ज्ञानोबाराय बोलतात ना, आधी मनामध्ये त्याचा संकल्प करून नामस्मरणाचा आग्रह आपल्या इंद्रियाला वाणीला करावा लागतो. तेव्हा आमची वाणी नाव घेतलं तर घेईलच याची शाश्वती नाही. ऐका, तुकोबारायांनी इथं नामस्मरण केलंय, तुकोबारायांना इथं भगवत दर्शन आहे, तुकोबारायांना स्वप्नामध्ये गुरुपदेश आहे, तुकोबाराय त्या उपदेशानुसार नामस्मरणात प्रवृत्त आहेत. तेच नाम तुकोबाराय घेतायत.
पण पहिल्यांदा ते नाम घ्या म्हणून सांगावं लागतं. मी आपल्याला त्याचा थोडासा खुलासा करून जातो. थोडासा तुकोबारांनी काय सांगितलं, नाम सोपं आहे, ते नाम सोपे रे. ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात ते नाम सोपे सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. पण आश्चर्य याच्यात आहे, नाम सोपे महाराज, पण नाम सहज नाहीये. नाम सोपं आहे पण नाम सहज नाहीये. सोपेपणा वेगळा असतो आणि सहजता वेगळी असते. ज्याच्या प्राप्तीत अडचण नसते ना त्याला सहज म्हणतात, आणि ज्याच्या आचारात अडचण नसते ना त्याला सोपं म्हणतात. हा फरक आहे. मी फार उदाहरण देणार नाही. राम म्हणणं अवघड आहे का मला सांगा. राम हे म्हणणं अवघड आहे का? कुणाला तरी अवघड आहे का तुमच्या माझ्यापैकी? मी आपल्याला सांगतो, राम म्हणणं अवघड नाही, पण राम म्हणण्याची बुद्धी होणं फार अवघड आहे. राम म्हणणं फार सोपं आहे. राम समजलं, पण राम माझ्या मुखाला यावं अशी पुण्य, अशी बुद्धी होणं ते फार अवघड आहे. मरा मरा म्हणावं लागतं तेव्हा राम मुखाला येतं. म्हणजे माणसाने मरावं तेव्हा राम तोंडाला येतं, नाहीतर येत नाही. इतके सायास. मी कशा करता बोलतो, तुकोबारांनी पहिल्यांदा आपल्या इंद्रियाला इथं उपदेश केला, घेई घेई माझे वाचे. आणि मग तिथून जो परमार्थाचा प्रवास सुरू झाला, हा परमार्थ नाहीये, ही साधना आहे, घेई घेई माझे वाचे. आणि मग तो परमार्थ पुढे शिल्लक राहतो. पुढे तिथं ते नाम मुखाला येतं, ते घेई घेई म्हणून जबरदस्तीनं येत नाही. ते इतकं सहज होऊन जातं, ते इतकं सोपं होऊन जातं की त्याच्याकरता सायास करावे लागत. माझी मज झाली इथपासून ते माझी मज झाली अनावर वाचा इथपर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाचा साक्षी असणारा हा डोंगर आहे. हा डोंगर त्याचा साक्षी. घेई घेई माझे वाचे हा परमार्थाचा प्रारंभ आहे, पण हा परमार्थ नाहीये. माझी मज झाली अनावर वाचा हा परमार्थ आहे की जिथं नामस्मरण करण्याकरता संकल्प करावा लागत नाही, नामस्मरण करण्याकरता विचार करावा लागत नाही, नामस्मरण करण्याकरता आता आपण नामस्मरण करू असंही म्हणावं लागत नाही. नामस्मरण करावं न करावं हे विकल्प मनात यायच्या आत मुखातून नामस्मरण जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्याला परमार्थ म्हणतात. आणि तुकोबारायांचा हा परमार्थ या जागेवर सिद्धीला गेला. तुकोबारायांचं जीवनचरित्र इथं घडलं. तुकोबाराय तुमच्यासारखा माझ्यासारखा माणूस म्हणून जन्माला आल्याची लीला करतात आणि परमात्म स्वरूप होऊन जगताला उपदेश करण्याकरता शिल्लक राहतात. माणूस म्हणून जन्माला येणं आणि संत पदावर आरूढ होणं हा मानवी जीवनाच्या परिपूर्णतेचा प्रवास हा या भूमीनं बघितला. त्यामुळे या भूमीवर जो जो कोणी येईल त्याच्या त्याच्या डोळ्यासमोर परमार्थाचं हे प्रतीक तुकोबारायांच्या चरित्र दृष्टीनं उभं राहील. आणि ते चरित्र या जगतामध्ये जोपर्यंत माणूस माणूस म्हणून जन्माला येतो आहे तोपर्यंत ते चरित्र आपल्याला दिशा देत राहील. असं तुकोबारायांचं चरित्र, ती घडलेली भूमी म्हणजे ही भूमी. या भूमीवर तुकोबारांनी पारमार्थिक अनुभव घेतला आणि आपण घेतलेल्या अनुभवाचं प्राकट्य तुकोबाराय जगताच्या समोर करतात. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. जगाला देण्याकरता जे मिळवावं लागतं ते तुकोबारांनी इथं मिळवलं. सेवितो हा रस वाटितो आणि का, याच्यातलं सेवितो हा रस हे इथं आहे आणि वाटितो आणि का हे डोंगर उतरून खाली आहे.
चिंतन करून बघावं. सेवितो हा रस कुठे? ते या भूमीत. जिथं सेवन केला तिथं वाटायचं नाही. सेवन केलं तुकोबारांनी इथं, तुकोबारांना साधना करता आली इथं, त्या साधनेचा परिपाक प्राप्त झाला इथं, आणि प्राप्त झालेला तो रस तुकोबारांनी जगाला वाटला डोंगर उतरून खाली. त्यावेळेचा हा डोंगर एकांत होता. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. हा ब्रह्मरस सेवन करण्याकरता एकांताचा वास म्हणजे हा डोंगर आहे. सेवितो हा रस इथं आहे. आणि नंतर कितीतरी तुकोबारांनी कितीतरी प्रमाण, मला आता विस्तार करायचाच नाही. एकांतीचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवून, ध्यान रूप राहे नाम निरंतर, आपुला विसर पडोने दी. तुकोबाराय बोलतात कितीतरी प्रमाण. अंतःकरणातल्या विकारांची तिलांजली आणि परमात्मा स्वरूपते करता आवश्यक असणाऱ्या गुणांची प्राप्ती, हे ज्या स्थानावर प्राप्त होतं त्याला तपस्थान असं म्हणतात. इथं आल्यानंतर विकार निर्माण होत नाही आणि इथून जाणारा मनुष्य गुणरहित राहत नाही. विठ्ठला आपल्याला उपदेश करतात की म्हणून जे मला इथं प्राप्त झालं त्याचा मी तुम्हाला उपदेश करतो, तेवढं करा. म्हणवोनीला हो गडबड करा, घाई करा, धावपळ करा, पण आपला काळ चिंतनामध्ये, नामचिंतनामध्ये गेला पाहिजे. याच्याकरता वेळ वाया घालवू नका. गडबड करा, धावपळ करा. त्या लाहो कराचा अर्थ काय करायचा आपल्याला नंतर विस्ताराने बघता येईल वेळ असेल तर. पण तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. हा उपदेश करण्याकरता तुकोबारायांनी जी साधना केली त्या साधनेचं हे स्थान, आणि जी साधना संत महात्मे करतात त्या साधनेची जगाकरता केलेली अभिव्यक्ती. 2-3 अंगाने विचार करता येण्यासारखा या भूमीचा. मी फक्त तेवढंच बोलीन तर अभंगा संबंधानं मला बोलता येणार नाही. असो, संत महात्मे जेव्हा आपल्याला त्यांच्या साधनेतून त्यांना प्राप्त झालेल्या परमात्म स्वरूपतेचं चिंतन सांगत असतात, तेव्हा तो उपदेश संत महात्म्यांचा 2 भूमिकेतून निर्माण होत असतो. एक भूमिका असते शब्दाची आणि दुसरी भूमिका असते कृतीची. आपल्या कृतीची शुद्धाशुद्धता आणि आपल्या शब्दाची व्यापकता, या दोन्ही गोष्टी माणसाला आपल्या साधनेतून प्रतीत होत असतात. जो मनुष्य साधना करत नाही, ज्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचायची सवय नाही, ज्याला हरिपाठ करायची सवय नाही, ज्याला रामकृष्ण हरी म्हणायची सवय नाही, ज्याला गाथ्याच्या पारायणाची सवय नाही, ज्याला 2 अभंग रोज वाचून माहिती नाही, अशी माणसं आपल्या अनैतिक क्रियेचं सुद्धा समर्थन करत राहतात. पण आमची क्रिया कोणती योग्य कोणती अयोग्य, या क्रियेच्या योग्यतेचे निकष आपल्याला साधनेतून प्राप्त होत असतात. आणि तुकोबारायांच्या दृष्टीनं ती साधना म्हणजे नामचिंतन ही साधना आहे. ऐका,
कृती आणि शब्द या दोन भूमिकेतून संत आपल्यापर्यंत येतात, विस्तार करत नाही. कृती आणि शब्द. कृतीचं चिंतन करताना कृतीची युक्तायुक्तता ही साधनेतून कळते आणि शब्दाची व्यापकता ही साधनेतून सिद्ध होते. ज्या माणसाच्या मागे साधना उभी नाही ना, त्या माणसाचे शब्द व्यापक होऊ शकत नाही. मी आपल्याला अनेक उदाहरण देतो, थोडंसं स्पष्ट बोलतो. कोणताही शब्द जन्माला येताना स्वतःची किंमत घेऊन जन्माला येत नाही. तो ज्याच्या मुखातून बाहेर पडतो त्याची किंमत त्या शब्दाच्या मागे उभी असते. मला सांगा, आपल्याला माहिती नाहीत असे कोणते शब्द तुकोबारायांनी वापरले? कोणते शब्द तुमच्या आमच्या भाषेत बोलले ना तुकोबाराय? तुमच्या आमच्या भाषेत बोलले ना. इतक्या तुमच्या आमच्या भाषेत बोलले की तुकोबारायांनी ते आपल्यातलेच आहेत हे आपल्याला वाटावं म्हणून शिव्या दिल्या. त्या शिव्या ऐकल्या की लोकांना वाटतं तुकोबाराय तर आपलेच आहे. कशावर शिव्या देतात? कारण आपलं आयुष्य ह्याच्यातच गेलं शिव्यामुळे. पण तुकोबारायांची शिवी आणि आपली शिवी याच्यात काही अंतर आहे का नाही? आहे का नाही? कराल का नाही? किती सांगो तरी नायकती भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. आपण भटकीचं म्हणून बघा एखाद्याला, शिंदळीचा म्हणून बघा एखाद्याला, तो काय काय करेल याचा नेम नाही. शिवी देऊन बघा ना एखाद्याला आपण शिवी देऊन बघा, तो आदरानं हात जोडून म्हणेल का वा काय बोललात हो तुम्ही, काय बोलला. एखाद्याच्या तोंडातून शिव्या माणसाला सवय असते. मी काही लोक असे बघितले, त्यांच्या वाक्याच्या आधी एक शिवी येते, नंतर शिवीचं संपुट लावूनच वाक्य येते. कितीतरी लोक असे बघितले. तोंड म्हणजे निव्वळ गटा. आता काय सांगावं कीर्तनामध्ये, आपल्या मराठीमध्ये म्हण ना, शुभ बोलणाऱ्या म्हणजे मांडवा लागला. तुकोबारायांचा अभंग आहे. एक मनुष्य होता, तुकोबारायांच्या अभंगाच्या संबंधात तोंड उघडलं की घाण बोलायचं. एका लग्नाला गेला, तिथं जाऊन बसला. बरोबरच्या लोकांनी सांगितलं, तू तोंड उघडलंस की घाण बोलतोस, तू बोलू नकोस. आलास ना अक्षर टाक, जेवण कर आणि निघ. तोंड उघडू नको. तोंड उघडलं की घाण बोलतोस. तर सगळ्यांनी सांगितलं तू तोंड उघड, काही झालं तरी बोलायचं नाही. तो म्हणला, मांडव पेटला तरी बोलू नको. अरे बोलू नको बाबा, तू बोलू नको म्हणून तुला सांगतोय, तर कशाला मांडव पेटण्याची भाषा करतो? बोलू नको ना तू. गप्प बस. एक अक्षर काढायचं नाही. तो म्हणला, मला काय करायचंय, पिंडा एवढा भात खातो मड्यासारखं पडून राहतो. बोलतात, मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड, जाळा नवऱ्याचे तोंड. उचित न कळे काय समय न कळे काय उचित ये वेळे, तुका म्हणे खळा येथून या दूर करा. तुकोबाराय बोलतात, खर म्हणजे गाढव. तुका म्हणे खरा येथून या दूर करा. याला दूर करा बाबा, याला जवळ करू नका. भाषा बोलताना शिवीची भाषा तुम्ही बोलतो, आम्ही बोलतो, पण तुमच्या आमच्या तोंडातून शिवी आली तर ती क्रोध उत्पन्न करते, आणि तुकोबारायांच्या तोंडातून शिवी आली तर आम्हाला ब्रह्म करते. विठ्ठला अरे अरे विठ्ठा, मुळमायेच्या कारट्या, तुझं गेलं मड, तुला पावन काळ रड, तुझे रान रणके झाले, जन्म सावित्री चुडाले आले, उभी राहोनी अंगडी, शिव्या देतसे दासी जनी. जनाबाईचा अभंग आहे ना. जनाबाई देवाला शिव्या देतात. जनाबाई देवाला शिव्या देतात तरी देवाला त्या ओव्या लागतात. आणि आपण देवासमोर ओव्या वाचल्या म्हणजे मला काहीच नव्हते, तुमच्या मनातलं बाहेर आलं. मी काही बोललोय काय? मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं. मला असं म्हणायचं होतं की आपण ओव्या जरी वाचल्या तरी देवाला बरं वाटतं. आता तुमच्या मनात शिव्या लपल्या होत्या, त्याला मी काय करणार? विचार करा. शब्द स्वतःची किंमत घेऊन येत नाही महाराज.
त्या शब्दाची व्यापकता ही ज्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतो त्याच्या व्यापकतेला घेऊन बाहेर पडत असतो तो शब्द. व्यापक विचाराच्या महात्म्याचा शब्द हा कधीही संकुचित स्वरूपाचा असू शकत नाही. म्हणून ज्ञानोबांनी हे बोलून दाखवले, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिणे ते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र, अक्षरी जिये ती अक्षर तशी. हे सामान्य समजू नका, ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. हे सामान्य अक्षर नाहीत, अरे ब्रह्म साम्राज्यावर प्रकाश टाकणारी ही दीपिका आहे. अर्जुन देवाला म्हणतो 10व्या अध्यायामध्ये, देवा काय सांगू तुमच्या बोलण्याचा परिणाम, काय सांगू. येण्याची वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. अर्जुन बोलतो 10व्या अध्यायात देवा. शब्दाची व्यापकता आणि कर्माची युक्तायुक्तता ही साधनेतून माणसाला कळते. आणि म्हणून तुकोबारायासारखे संत महात्मे आपली अशी 2 भूमिकेतून बोलतात, एक कृतीतून बोलतात आणि एक शब्दातून बोलतात. असं का होतं याच्या मागचं मानसशास्त्र आपण समजून घ्या. थोडंसं धावतं सांगतो. कारण माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या भावना असतात त्या भावनांच्या अभिव्यक्तीची 2च माध्यमं असतात, एक कृती आणि दुसरा शब्द. संपलं. आपल्या मनातल्या भावनांना व्यक्त करण्याकरता तिसरं माध्यम या जगताच्या पाठीवर नाही. मी उदाहरणाने सांगतो, एक क्षणात उदाहरण सांगतो. एखादा मनुष्य रागावला, त्याच्या अंतःकरणात क्रोध आला की नाही, आला. क्रोध ही एक भावना आहे की नाही, आली. मग तो क्रोध व्यक्त होण्याकरता माध्यम काय, 2च माध्यम आहेत. एक तर तो रागावला तर शिवी देईल, नाहीतर रागावला तर मारामारी करेल. मारामारी ही क्रिया झाली, शिवी हा शब्द झाला. याच्या पलीकडे तिसरं माध्यम नाही भावनांच्या अभिव्यक्ती करत. आणि म्हणून तुकोबारायांसारखे महात्मे इथं या मातीमध्ये येऊन ज्या स्वरूपाचं कर्म आणि ज्या शब्दाचं चिंतन करतात ते शब्द तुकोबारायांनी आणलेले नाहीत, ते कर्म तुकोबारायांनी आणलेलं नाही. या साधनेमध्ये, या मातीतल्या साधनेमध्ये तुकोबारायांनी 2 भूमिका आपल्या जीवनामध्ये वठवल्या. मागे होऊन गेलेल्या संतांचं चरित्र बघितलं आणि त्याच्यावरून कर्म ठरवलं, आणि मागे होऊन गेलेल्या वाङ्मय संपदेचं अवलोकन केलं. वेदापासून ते नाथ महाराजांच्या रामायणापर्यंत, भागवतापर्यंत सकल वाङ्मयाचं अध्ययन तुकोबारायांनी केलं आणि त्याच्यातून तुकाराम महाराजांनी शब्दाची व्याप्ती आपल्याला सांगितली. वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती. शब्द आहे. आणि केलं काय, करू संती केले ते. हे कुठून आलं? तुकोबाराय सांगतात, अरे हेच करण्याकरता तरी आम्ही आलो ना. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशा करता? बोलिले जे ऋषी शब्द साच भावे वर्ताया कृती. शब्द आणि कृती याच्याकरता तुकोबारायांचा अवतार. आणि याच 2 माध्यमातून तुकोबारायांनी आपल्याला उपदेश केला. त्याच्यात ज्याचा अधिकार जरा उच्च आहे त्याच्याकरता शब्दाची योजना असते, आणि ज्याचा अधिकार जरा निम्न आहे त्याच्याकरता कृतीची योजना असते. संत जेव्हा कृती करून दाखवतात तेव्हा ते निम्न अधिकार्याकरता असतात.
आम्ही कृती करून दाखवतो, पण कुणा करता? अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती. अंगी क्रिया करोनी दाविती कुणा करता चाललंय? अर्भकाचे साठी. अर्भक लहान मूल, जो लहान आहे त्याच्या करता, आणि जो मोठा आहे ना त्याच्या करता आम्हाला एवढं करावं लागत नाही. त्याला काय नुसतं जा मला सांगा, एक साधं उदाहरण मी देतो आपल्याला. बालवाडीला शिकवणारा शिक्षक दिवसभर त्या लहान मुलाच्या मागे राहतो. काढ, गिरव, हे बघ फळ्यावर मी काढून देतो, तुझी पाटी आण, त्याच्या हाताला धरतो, त्या पाटीवर गिरवून देतो, गिरव याच्यावर, म्हण वर्ग ठीक असलं तर बरं आहे, नाही तर 15-15 दिवस त्या शिक्षकाच्या ह्याच्यातच जातात. तू का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्यावरी दगड बरे देवा. एवढं दिवसभर त्या बालवाडीच्या शिक्षकाला परिश्रम आहे. आणि PhD ला शिकवणारा प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्याला पुस्तक देऊन सांगतो, एवढं वाचून ये, पाहून. तो काही बोलत नाही, तो म्हणतो एवढं पुस्तक वाच, मग बोलू आपण. हा दिवसभर परिश्रम करतो आणि काढायला शिकवतो, आणि हा मात्र पुस्तक देऊन म्हणतो एवढं वाचून ये, नंतर पाहू. पगार कोणाला जास्त आहे? सांगा कुणाला पगार कोणाला जास्त? अरे हा दिवसभर मडमड करतोय तरी याला पगार तेवढा नाही, आणि हा नुसतं वाचून ये म्हणतोय तर त्याला जास्त पगार. असं का? त्याचं उत्तर हे आहे की हा ज्याला शिकवतोय तो लहान आहे, त्यामुळे अनाधिकारी आहे. अनाधिकार्याला शिकवत असल्यामुळे पगार कमी आहे, आणि हा अधिकार्याला शिकवत असल्यामुळे पगार जास्त. प्रश्न कष्टाचा नाही आहे, प्रश्न अधिकाराचा आहे. तुकोबाराय जगतातल्या लोकांचा अधिकार बघतात ना. कुणाला कृती करून दाखवावी लागते आणि कुणाला शब्दानं भागतं. आपल्या मराठीत म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार पुरतो, मूर्खाला जोड्याने मारलं तरी कळतं. त्याला काय करतात? शब्द आणि कृती दोन भूमिका, आणि शब्द आणि कृती या दोन्ही भूमिका जेव्हा सिद्ध होतात तेव्हा आपल्या आध्यात्मिक साधनेच्या परिपूर्णतेकरता शब्द आणि कृती या दोन्हीची एकवाक्यता करावी लागते. आणि शब्द आणि कृतीची एकवाक्यता ज्या ठिकाणी होते त्याला नामचिंतन असं म्हणतात. विठ्ठल आणि इथं चिंतन आहे ना, म्हणून तुकोबाराय म्हणतात, म्हणून लाभो करा काळ सारा चिंतने. हे चिंतन काय? चिंतन कशाचं? चिंतनामध्ये कृतीही येते आणि चिंतनामध्ये विचारही येतो. हे दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता बोलत नाही. सततम कीर्तयन्तो मां, 9वा अध्याय गीतेचा, त्याच्यावरचं ज्ञानोबरायांचं व्याख्यान. त्याच्यावर ज्ञानोबराय बोलतात, कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. नामाबरोबर आत्मचर्चा येणं याला चिंतन म्हणतात. आणि असं चिंतन जिथे कृती आणि नामाची एकवाक्यता येते त्याला तुकोबाराय म्हणतात की त्याकरता आपण गडबड करा, म्हणवोनी लाभो करा काळ सारा चिंतने. तुकोबाराय आपल्याला गडबड करायला सांगतात. याचं काही कारण आहे. काही काही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये लवकर कराव्या लागतात, गडबडीनं कराव्या लागतात, आणि काही गोष्टी निवांत केल्या तरी चालू शकतात. काही गोष्टी गडबडीनं करा, तिथं निवांतपणा उपयोगाचा नाही, आणि काही ठिकाणी निवांत राहा, गडबड करून उपयोगाचा नाही. दोन्ही भूमिका आहे. शास्त्राचं एक वचन आहे, अजरा अमरवत प्राज्ञो विद्याम अर्थम च साधयेत गृहीत युवकेशेषु मृत्युना धर्म आचरेत. असं एक वचन आहे. माणसाने जणू आपल्याला मरण आणि म्हातारपण येणारच नाही असं समजून विद्या आणि धन मिळवा. धन मिळवताना गडबड नाही, शांत चालू द्या. शांत, स्लो अँड स्टडी. शुद्ध मराठीत सांगायचं, शुद्ध मराठीत स्लो अँड स्टडी. सावकाश चला. माणसाने सावकाश चालावं, पण नित्यत्वाने चला. कितीतरी प्रमाण, आता वेळ नाही आपल्या हातामध्ये, पुढे जातो. धन मिळवताना निवांत मिळवा, गडबड करू नका. कारण गडबडीनं मिळालेलं धन तेवढ्याच गडबडीनं सोडून जात असतं. ते थांबत नाही फार काळ आपल्याकडे. विचारानं मिळालेलं द्रव्य थांबतं, विचारानं. म्हणून दानाची व्याख्या करताना ज्ञानोबारायांनी केलेलं चिंतन बघा ना, जे जे स्वधर्म आतवते, स्वधर्म आतवते, जे जे मिळेल आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. दानाचं वर्ग
16वा बघा, जाऊ द्या विस्तारही करत नाही, पण स्वधर्मानं मिळवणं हे द्रव्याचं स्वरूप असावं. एक निवांत मिळव, आणि विद्या मिळवताना अभ्यास करताना गडबड करू नका, निवांत करा. निवांत अभ्यास करत राहिलो मध्ये मरण आलं तर येऊ द्या, मरण आलं तर येऊ द्या. कोणत्याही क्षेत्रातला कुणाचाही कोणताही अभ्यास कधीही वाया जात नाही, हे लक्षात घ्या. अभ्यासला मी आपल्याला दोन्ही गोष्टी सांगतो, मला क्षमा करा मी मोठा नाहीये, पण आपल्याला आपण कोणत्याही क्षेत्रात असा अभ्यासाला पर्याय नाही हे लिहून घ्या. कोणतेही क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र, चांगलं वाईट मी काही म्हणत नाही, पण कोणतंही क्षेत्र असू दे, अभ्यासाला पर्याय नाही. आणि जो अभ्यास आपल्याकडून केला जातो तो अभ्यास कधीही आपल्याला दगा देत नाही. अभ्यास कुठे ना कुठेतरी आपल्याला उपयोगाला येतो. अभ्यास वाया गेला असं होतच नाही. अभ्यासाच्या बाबतीत वाया जाणं ही संकल्पना वापरता येत नाही. मी आपल्याला किती उदाहरणं सांगतो. एक दगड फोड्या होता, दगड फोडत होता, दगड काही फुटेना, घण हातामध्ये, घाव घालणं चालू. 15 घाव घातले, दगड फुटला नाही. 20 घाव घातले, दगड फुटला नाही. आणि 21वा घाव बसला आणि दगड फुटला. घामाघूम झाला, बाजूला बसला, पाणी वगैरे प्यायला, घाम पुसला सगळा अंगाचा. तुमच्या माझ्यासारखा एक जण तिथं उभा होता. तो म्हणाला, काव दादा केवढं घामाघूम झाला तुम्ही, केवढे थकला. तो म्हणाला, बघा ना दगड कठीण लागला. म्हणजे किती घाव. तो म्हणाला 20 घाव घातले तेव्हा 21व्या घावाला दगड फुटला. हा जो शहाणा होता ना तो म्हणाला, बाबा तुम्हाला एवढं कसं कळत नाही, अहो 21व्या घावाला जर दगड फुटला तर 21वा घावच पहिल्यांदा घालायचा ना. माझा दृष्टांत संपला. मला आपल्याला असं विचारायचंय, 20 घावाला यश आलं नाही, 21व्या घावाला यश आलं, म्हणून आधीचे 20 घाव वाया गेले काय, हा माझा मत आहे. 21व्या घावाला यश आलं हे बरोबर आहे, पण म्हणून आधीचे 20 वाया गेले काय. 20 घावाला यश नव्हतं. ज्या अभ्यासाला यश नसतं तो अभ्यास आपल्याला आत्ता उपयोगाचा ठरला नाही तरी कुठे ना कुठे तरी तो यशाचे मार्ग मोकळे करून देत असतो. तुकोबारायांनी नामस्मरण करायला सुरुवात केली याच भूमीमध्ये. तुकोबारायांनी पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हटलं तेव्हा भगवान उभे राहिले नाहीत ना. भगवान उभे राहायला वेळ लागला. अनेक दिवस तुकोबारायांना हे करावं लागलं. 1 नाही 2 नाही दिवस नाही रात्र नाही तुकोबारायांनी काही बघितलं नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे चालू राहिलं ना, चालू राहिलं. वेळ बघितला नाही, काळ बघितला नाही, काही तुकोबारायांनी बघितलं नाही. अखंड नाम अखंड नाम अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुरु चालू राहील, चालू राहील. पहिल्यांदा तुकोबाराय जेव्हा रामकृष्ण हरी म्हणाले असतील तेव्हा तुकोबारायांच्या समोर भगवान उभा राहिला असेल का? नाही ना. निळोबारायांनी तुकोबारायांच्या भेटी करता केलेल्या उपवासापैकी पहिल्या दिवशीच्या उपवासात तुकोबाराय भेटले काय? किती दिवस लागले? 42 दिवस लागले ना निळोबारायांना. 42 दिवसाचा उपवास तुकोबारायांच्या भेटी करता करावा लागला ना. तुकोबारायांना 15 दिवसाचा उपवास करावा लागला ना भगवंताच्या भेटी करता. मग मला सांगा, निळोबारायांना 42 दिवसानंतर जर तुकोबाराय भेटले तर निळोबारायांची आधी केलेली 41 दिवसाची साधना वाया गेली काय? जात नाही, जात नाही. ती कुठे ना कुठेतरी आपले यशाचे मार्ग मोकळे करून देत असते. म्हणून तुकोबाराय बोलतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे तुकोबाराय बोलतात त्याला अभ्यास लागतो. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. तुकोबारायांची किती विधान आहे. हा तुकोबारायांचा अभ्यास आहे. हा अभ्यास तुकोबारायांनी इथं केला. तो अभ्यास कसा करायचा? तत्र स्थितौ यत्नो अभ्यास. हा पतंजली योगसूत्रामध्ये सूत्र. मग तो अभ्यास कसा करायचा? अभ्यासाकरता काय काय लागतं? तो अभ्यास दृढ कसा करायचा? पतंजली योगसूत्रामध्ये आपल्याला दिसून येते. पौनःपुण्येन करणं अभ्यासमिति कथ्यते. योग वसिष्ठामध्ये अभ्यासाची व्याख्या आहे. आपण पंचदशी काढून बघा. पंचदशीकारांनी आपल्याला अभ्यासाचं स्वरूप सांगितलं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. याला अभ्यास असं म्हटलं जातं मोठ्या लोकांकडून. हा अभ्यास कसा करायचा असतो? काय करायचा असतो? तुकोबारायांनी त्या अनुषंगाने अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो.
जे ज्ञानोबारायांनी अर्जुनाला सांगितलं. तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी ते तुझाय. शरद कालुरी गे सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. पुनवे होनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे हारपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा तो निगता चित्त मज माझी रिगता. हळू हळू पंडुसुता मीच होशी. हळू हळू मी होण्याचा प्रवास असतो. आम्हाला वाटतं अहो काय सांगू मी आपल्याला, मी क्षमा मागून बोलतो पुन्हा पुन्हा. आपली एक ज्ञानेश्वरीचं पारायण झालं की माणसाला वाटतं महाराष्ट्राला ज्ञानोबानंतर आता मीच आहे. एकच पारायण, एकच. आणि तेही पारायण काही फार निवांतपणानं शांतपणानं केलेलं नाही. कोण आलं चिकू ठेवून गेलं, कोण आलं द्राक्ष ठेवून गेलं, कोण आलं ओटी भरून गेलं, कोणी खडी साखर ठेवली, कोणी सफरचंद ठेवलं. हे बघत बघत केलेलं पारायण. आणि त्याला वाटतं एका पारायणामध्ये ज्ञानोबारायांच्या मांडीला मांडी लावून बसा. कसं शक्य आहे ना, कसं शक्य? त्याच्याकरता विचार करा. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. पतंजली योगसूत्र विस्तार करत नाही. आणि म्हणून काही गोष्टी निवांतपणानं करा आणि काही गोष्टीची मात्र गडबड करा. अभ्यास करायचा आहे निवांत करा. आपल्याला येणारे अनुभव आहेत ना महाराज. एखाद्या कीर्तनामध्ये एखादा सिद्धांत आपल्याला पटवून देता यावा याच्याकरता एखादं प्रमाण, एखादी ओवी, एखादा अभंग, एखादा श्लोक आपण घोकून घोकून पाठ करतो. घरी अभ्यास करताना कीर्तनाचा अभ्यास करावा लागतो, हा नियम आहे. तर अभ्यास करताना, अभंगाचा अभ्यास करताना आपल्याला एखादं प्रमाण पाहिजे असतं. ते प्रमाण कुठेतरी मिळतं. ते प्रमाण घोकून 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 1000 वेळेला घोकून आपण पाठ करतो. पण अडचण अशी होते, कीर्तनाला उभं राहिलं की ते कुठं विसरून जातं कळतच नाही. होतं की नाही? असं होतं. आणि काही वेळेला असं होतं, एखादा अभंग, एखादा श्लोक, एखादी ओवी एकदाच कानावर पडते आणि तोंडात बसून जाते. हे होतं की नाही? एखादी ओवी असते पटकन एकदा ऐकली की तोंडात बसली. एखादा अभंग एकदा ऐकला तोंडात बसला. एखादा श्लोक एकदा ऐकला की तोंडात बसला. हे एकदा ऐकलं की तोंडात बसलेलं नसतं महाराज. जे एकदा ऐकल्यावर तोंडात बसलेलं असतं ना, ते आम्ही मागच्या जन्मी 1000 वेळेला भोकलेलं असतं. म्हणून ते एकदा ऐकल्याबरोबर आत्ता आम्हाला तोंडात बसलंय. आणि आत्ता 1000 वेळेला भोकूनही जे विसरलोय ना, त्याची चिंता करू नका. पुढच्या जन्मी एकदा ऐकलं की लक्षात येणार. त्याची चिंता करू नका. अभ्यास वाया जात नाही, अभ्यास वाया जात नाही. याच्या करता म्हणून अभ्यास करताना निवांत करा, पण काही गोष्टी करताना गडबडीनं कराव्या. तिथं निवांतपणा चालत नाही. घराला आग लागली, निवांतपणा, बघू विजवू, एवढी काय गडबड आहे. विहीर खणायला गेलो, आत्ता बोरला सुरू करू. घर पेटलेलं असताना बोरिंगची गाडी बोलवू, बोर घेऊ, पाणी लागलं विजवू. तोपर्यंत काय राहील घरातलं? काही राहील? इथं निवांतपणा चालेल आपल्याला? नाही. जणू मृत्यूनं आपले केस धरलेले आणि कोणत्याही क्षणी मृत्यू आपल्याला उचलून घेऊन जाणार आहे. या गडबडीनं माणसाने नामस्मरणाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. विठ्ठला म्हणून त्याच्याकरता गडबड करा, गडबड करा. तुकोबराय सांगतात, कारण काही गोष्टी निवांतपणानं करता येत नाही. आपल्याला माहिती असणारं एक चिंतन जाता जाता बोलतो. 2 मिनिटं द्या मला. अगदी धावतं बोलतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत. 100 गोष्टीचा त्याग करा, आधी जेवण करा. हे सांगायला कीर्तनाची गरजच नाही, आम्ही तेच करत आलो. 100 गोष्टी सोडा. फोन करतो, पत्र लिहितो, अमुक करतो, एवढा मेसेज करतो, हे सोडून द्या सगळं. आधी जेवायला मांडले ना, आधी जेवण करून घ्या. 100 गोष्टी सोडा, आधी जेवण करा. 1000 गोष्टी सोडून द्या, आधी स्नान करा. 1000त 100 येतात का तुमच्याकडे? 100त 1000 बसत नाही. 1000त 100 बसतात की नाही? बसतात. मग 100चा त्याग करून जेवण करा आणि 1000चा त्याग करून स्नान करा. म्हणजे स्नान केल्याशिवाय जेवत जाऊ नका. असा लोक कसे काय जेवतात मला कळतच नाही. कुठल्या बरोबर माणसाला भाकरी जाते कशी, हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. खरं महाराज, अजून कळलं नाही. आमच्याकडे मराठवाड्यातल्या कुत्र्यांचं असंच आहे.
त्यांना उठलं की भारी. तुमच्याकडची कुत्री कशी आहे माहिती नाही मला, पण आमच्याकडच्या कुत्र्यांचं सांगतो. मराठवाड्यातली आमच्याकडे आपल्याला माहिती आहे ना, आमच्याकडच्या मराठवाड्यातली कुत्री उठलं की त्यांना भाकरी लागते. तोंड धुणं नाही, आंघोळ करणं नाही, कपाळाला बुक्का नाही, अष्टगंध नाही, गोपीचंदन नाही, रामकृष्ण हरी म्हणणं नाही, देवाला नमस्कार करणं नाही, उठलं की भाकरी खातात आमच्याकडची कुत्री. मी बोलत नाही, तुकोबारांची भाषा आहे. काही नित्य नेमावीण अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. तुकोबाराय बोलतात. कसं जात असेल? स्नान करून मग जेवण करा. 100 गोष्टी सोडा, जेवण करा. 1000 गोष्टी सोडा, आधी स्नान करा. 1,00,000 गोष्टी सोडा, आधी दान करा. स्नान होत राहील, नंतर जेवण होत राहील. याच्या पुन्हा भेटेल असं नाही. देण्याची इच्छा जिवंत राहील असं नाही. देण्याकरता द्रव्य राहील, प्रारब्ध परिवर्तन होणार नाही, नियम नाही. त्यामुळे आत्ता दानाचा संकल्प आहे. दाता आपण आहोत, याचक समोर आलेला आहे. माणसाने बाकी कशाचाही विचार करू नये. 1,00,000 गोष्टी सोडाव्यात, आधी दानधर्म करावा. 100 गोष्टी सोडा, जेवण करा. 1000 सोडा, स्नान करा. 1,00,000 गोष्टी सोडा, दान करा. आणि कोट्यवधी गोष्टी सोडा, आधी नामस्मरण करा. जेवढी संख्या जास्त तेवढी गडबड जास्त. 100पेक्षा 1000 गडबड जास्त, 1000पेक्षा 1,00,000 गडबड जास्त, आणि 1,00,000पेक्षा कोटी जास्त गडबड जास्त. म्हणून आपण थांबू नका, वेगानं चला, लवकर म्हणा. म्हणवोनी लाभो करा, काळ सारा चिंतने. राम राम स्मरा अधि राम, कशाच्या आधी? सगळ्याच्या आधी राम राम स्मरा. यादी सांगितली तर रात्र जाईल. काय सांगू? कशाच्या आधी राम राम स्मरा सांगू? यादी ऐका, सांगतो. सकाळी जाग आल्यावर डोळे उघडायच्या आधी राम राम स्मरा. डोळे उघडल्यावर पलंगावर उठून बसायच्या आधी राम राम स्मरा. उठून बसल्यावर पाय खाली सोडायच्या आधी राम राम स्मरा. पाय सोडल्यावर पायावर उठून उभं राहायच्या आधी राम राम स्मरा. पहिलं पाऊल टाकायच्या आधी राम राम स्मरा. आंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घेण्याच्या आधी राम राम स्मरा. आंघोळ झाल्यावर कपाळाला गंध लावायच्या आधी. मध्ये धोतर नेसायचं राहिलं ना, धोतर नेसत चला, असं काय करता? मध्ये धोतर राहिलं ना, धोतर नेसायच्या आधी. नाहीतर तसंच गंध लावा, तसं करू नका. आधी मध्ये कपडे घालायचे आपल्याला. धोतर नेसायच्या, कपडे घालायच्या आधी राम राम स्मरा. कपाळाला गंध लावायच्या आधी राम राम स्मरा. देवाला नमस्कार करायच्या आधी राम राम स्मरा. चहाचा घोट घ्यायच्या आधी राम राम स्मरा. नाश्त्याचा पहिला घास घ्यायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसला निघताना पायात चप्पल घालायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसला गेल्यानंतर खुर्चीत बसायच्या आधी राम राम स्मरा. खुर्चीत बसल्यावर टेबला खालून घ्यायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिस मधून निघायच्या आधी
राम राम स्मरा. घरी आल्यावर बायकोच्या शिव्या खायच्या, शबास. आधी म्हणतात, काय काय अनुभवाचे बोल आहे. आधी राम राम स्मरा. संध्याकाळी पहिला घास जेवण करायच्या आधी राम राम स्मरा. हरिपाठ करायच्या आधी राम राम स्मरा. अंथरुणावर पडायच्या आधी राम राम स्मरा. डोळे मिटायच्या आधी राम राम स्मरा. आणि एवढं जर जमलं नाही तर निदान मरायच्या आधी राम राम स्मरा. आधी लाहो करा, गडबड करा, गाठ घाला मुळबंदी म्हणवोनी लाहो करा, काळ सारा चिंतने. कारण ही साधना आपण जेवढ्या लवकर सुरू करू तेवढ्या लवकर जीवनामध्ये परिवर्तनाला प्रारंभ होतो. माणसाचा देव होणं याच्याही पेक्षा माणसाचा संत होणं ही प्रक्रिया जास्त वेळ घेणारी आणि जास्त कठीण प्रक्रिया. थोडस सोपं बोलतो. एक वाक्य लक्षात ठेवा. महाराज, पांडुरंग होणं फार सोपं आहे, तुकोबाराय होणं सोपं नाही. विठ्ठला म्हणून तुकोबाराय ज्ञानोबारायांसारखे महात्मे भेटल्यावर देवालाही उचंबळून येतात. सांगू मी आपल्याला खरं, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे महात्मे भेटायला देवालाही नशीब लागतं, नाही तर भेटत नाही. कुणाचं नशीब? देवाचं. सांगतो देवाचं. तुमचं आमचं काय करतं? माणसाचा परमात्मा होणं, ब्रह्म होणं याच्यापेक्षा माणसाचा संत होणं ही प्रक्रिया जास्त वेळ घेणार. त्याच्याकरता गडबड करा. गडबड करा का? आयुष्यात वेळ फार कमी आहे महाराज. हातामध्ये वेळ फार कमी आहे. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, लवकर सुरू करा. ही गडबड का? तुकोबाराय म्हणतात, अरे मलाही हे नामस्मरण करायला उशीरच झाला. तुकोबारायांच्या पारमार्थिक साधनेचा प्रवास गावात भंगलेलं देऊळ बांधण्यापासून सुरू झालाय आणि नामस्मरणानं ब्रह्मरूप होऊन जगताला नामस्मरणाकडे प्रवृत्त करण्याकरता उपदेश करणारे संत म्हणून शिल्लक राहण्यापर्यंत तुकोबारायांचा हा प्रवास आहे संतत्वाचा. अचानक तुकोबारायांना सुचलं, तुकोबाराय लगेच पटका बांधून कंबर बांधून उभे राहिले असं झालं नाही. तुकोबारायांच्या परमार्थाचा प्रारंभ गावातलं देऊळ भंग पावलं ते दुरुस्त करण्यापासून आहे. देवळाचं बांधकाम करण्यातून तुकोबारायांचा परमार्थ सुरू झाला. मग हळूहळू हळूहळू हळू टाळ घेऊन उभे राहिले तुकोबाराय. एकदम नाही, सगळ्यांबरोबर. मग आता गावातलं देऊळ एकादशीला कीर्तन करा. मग कीर्तन सुरू झालं. काय करायचं? आले कीर्तनकार. मग टाळ घेऊन तुकोबाराय उभे राहायला लागले. माहित नव्हतं का? इतरांचं बघून टाळ वाजवा. पण ज्यांच्या कीर्तनाला तुकोबाराय टाळ घेऊन उभे राहिले ते कुठे गेले असतील देव जाण्यात. काय भाग्य त्यांचे. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे सगळे प्रमाण म्हणतात, आपल्याला काही पाठ नाही. मग तुकोबाराय पुन्हा पाठांतर करायला लागले. काही पाठ केली संतांची उत्तर. तुकोबाराय संत वाङ्मय पाठ करायला लागले. पाठांतर झालं. मग हळूहळू असं झालं की एखाद्या एकादशीला एखादा कीर्तनकार तारीख द्यायचा पण यायचा नाही. जुना रोग आहे. जुना आहे तेव्हापासून असं. आता त्यावेळेला काही मोबाईल नव्हते, काही नव्हतं. कुठली मावशी मरी, आत्या मेली होते कीर्तनकार त्यावेळेला. या जमायचं नाही. काहीतरी सुतक आलेलं असायचं, काहीतरी अडचण आलेली असायची. पंचक्रोशीतला प्रवास कसं जमायचं ते. मग एखादा कीर्तनकार अनुपस्थित राहिला की मग लोकांनी नंतर तुकोबारायांनाच म्हणायला सुरुवात केली, तुकोबा आता तुम्हीच उभं राहा बरं. काही पाठांतर झालंय, तुम्हाला म्हणता यायला लागलंय, तुम्हाला राहा बरं तुम्ही. अहो मला कीर्तनाची, आम्ही आहोत ना तुमच्या मदतीला. तुम्ही नुसतं रामकृष्ण हरी सुरुवात तरी करा, आम्ही मदत करतो तुम्हाला. काही अडलं तर आम्ही आहोत. आणि कीर्तन सोपं असतं. आठवलं नाही की विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असतं. त्याला काय असतं? कीर्तन काय अवघड आहे होय? आणि मग तुकोबारायांची जेव्हा कीर्तन सुरू झाली तेव्हा तुकोबारायांच्या लक्षात आलं, कीर्तन करणं हे सामान्य काम नाही. याच्याकरता अभ्यास लागतो, याच्याकरता साधना लागते. कीर्तनकाराच्या शब्दाचा परिणाम समाजावर होऊन समाजातल्या वाईट प्रवृत्ती नष्ट व्हायच्या असतील तर याला कीर्तनकारांनी साधना स्वतःहून केली पाहिजे. त्याच्या साधनेशिवाय समाजावर त्याचा परिणाम होत नसतो. साधना काहीच करायची नाही आणि येऊन कीर्तन करायचं, याचा परिणाम समाजात. कीर्तन चांगलं होईल, मी कीर्तनाला नावं ठेवत नाही, पण परिणाम दृष्टीनं शून्य.
समाज बदलायचा असेल तर ज्याच्या शब्दाने तो बदलणार, त्याच्या शब्दात ताकद यायची असेल तर त्याला रामकृष्ण हरीची साधना झाली पाहिजे, त्याला ज्ञानेश्वरीची पारायणं घडली पाहिजे, त्याला गाथ्याची पारायणं घडली पाहिजे. तुकोबारांच्या जीवनचरित्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीनं वाटचाल करण्याची प्रवृत्ती दृढ झाली पाहिजे, त्या दृष्टीनं वाटचाल घडली पाहिजे. तुकोबाराय ज्ञानोबारांच्या चरणाच्या संबंधानं अंतःकरणामध्ये कदापिही कोणताही विकल्प निर्माण नाही झाला पाहिजे, तर माणसाच्या शब्दाला समाज परिवर्तनासाठीचं वजन येतं, नाहीतर येत नाही. आणि मग तुकोबारांच्या लक्षात आलं की आपल्याला हे सोपं नाही. मग अभ्यास करा, पावनिया ग्रंथ करावे, कीर्तन ग्रंथ अभ्यास केला पाहिजे. आपण बघितलं पाहिजे आपल्याला काय सांगायचंय, त्याच्याकरता आवश्यक प्रमाणात कोणती द्यायची, किती द्यायची, कोणकोणत्या ग्रंथातली द्यायची, त्याचं प्रामाण्य कसं ठरवायचं, मुद्दे कोणते मांडायचे, त्याच्यामधला क्रम कसा ठेवायचा, कोणत्या पद्धतीनं समाजाला हे पटावं याच्याकरता दृष्टांताची योजना करायची, दृष्टांत किती ताणायचा, दृष्टांत किती संकुचित करायचा, दृष्टांताचा आणि कथेचा, विनोदाचा दर्जा कसा सांभाळायचा हे कळलं पाहिजे. हे तुकोबारांनी त्यावेळेला समजलं, ठीक आहे. आणि मग तुकोबारांच्या कीर्तनाला प्रारंभ झाला आणि त्या अभ्यासातून तुकोबाराय जगासमोर अशा रूपानं प्रकट झाले. याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, मला तरी उशीर झाला, आपल्याला वेळ किती आहे सांगता येत नाही. तुकोबाराय अवतार आहे, तो काळ त्यांच्या हातात आहे, जगा काळ काय आम्ही माथा, ह्या त्यांचा अनुभव आहे. काळाच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य आहे तुकोबारांच्याकडे. आपल्याकडे ते सामर्थ्य आहे का मला सांगा? अरे आम्ही कधी जाऊ शकतो काय सांगू मी, आपल्याला वेळ नाही. पण स्पष्ट सांगतो, कोणताही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो. काय सांगता येतं? कोण सांगतं? आहे का नाही? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा. नेहमी सांगतो आपण, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे का, काय राहिलं आपल्या हातामध्ये, किती राहिलं. कोणताही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो, सांगता येत नाही. स्वयंपाकघरातलं उदाहरण मी माता भगिनी करता, तुमची माफी मागू, क्षमा मागू. बाई किती शिकलेली असू दे, किती सुशिक्षित असू दे, कोणत्याही कॉलेजची प्राचार्य असू दे, कोणत्याही कंपनीची सीईओ मालकीण असू दे, सिलेंडर आणल्याची तारीख लिहिता येते, कधी संपल सांगू शकते का? सांगू शकते का? आणल्याची तारीख बायका लिहून ठेवतात कॅलेंडरवर, सिलेंडरवर, या तारखेला आणलं लिहून ठेवतात. कधी संपल सांगता येतं? किती तुम्ही अभ्यास, MA PhD असा ना तुम्ही, सांगता काय कधी सिलेंडर संपल? ते कधी संपू शकतं, कधी. मग बाई म्हणते, हो सिलेंडर नवरा आता एवढ्यात तर आणलं, असं कसं संपलं? अहो ते तुमचे काका नाही का आले, तुमची आत्या नाही आली, तुमची बहीण नाही आली का, किती लवकर, किती खातात, किती चहा करतात, संपून गेलं सिलेंडर. म्हणजे हिच्या माहेरचे आले असते तर वर्षभर सिलेंडर संपलं नसतं, फक्त तिच्या सासरचे आल्यामुळं झालं. काय सांगू तुम्हाला, आणल्याची तारीख नोंदवता येते महाराज, कधी संपेल हे सांगता येत नाही. जसं त्या सिलेंडरचं तसं या सिलेंडरचं. या सिलेंडर म्हणजे माझ्याकडे नाही, आपापलं सिलेंडर बघून घ्यायचं, माझ्याकडे काय बघायचं, ज्याचं त्याचं सिलेंडर, ज्याला त्याला लखला बसो. मला जरा पोट जास्त आहे म्हणून माझ्याकडे सिलेंडर म्हटलं की बघायचं नाही, तसं मग सगळ्याच महाराजाकडे बघा, माझ्याकडे काय, असं नाही. आपापल्या सिलेंडरकडे बघून घ्या ना तुम्ही. या सिलेंडरची आणल्याची तारीख आहे तुमच्याकडे, बर्थ सर्टिफिकेट आहे, डेथ सर्टिफिकेट आधी तयार करता काय? नाही ना महाराज, कधीही संपू शकतं कोणताही क्षण. जर आयुष्याच्या आपला शेवटचा क्षण ठरत असेल, मरण कधी येतं? उपजल्या पिंडा मरण सांगा, ते तुकोबाराय बोलतात. मरण आम्ही जन्माला येताना घेऊन आलो, रामायणामध्ये वर्णन आहे. रामायण सांगतं, रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला उपदेश करताना बोलतायत, हे अरण्यकांडातला विचार आहे. वाल्मिकी रामायण बघा आपण, सगळा विस्तार सांगत नाही, श्लोकही सांगत नाही, साधं बोलतो आपल्याला. रामचंद्र प्रभू सांगतात, लक्ष्मणा, माणूस चालायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं चालतं, मनुष्य धावायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं धावतं, मनुष्य बसला की मरण त्याच्या बाजूला बसतं, मनुष्य झोपला की मरण त्याच्या बाजूला झोपतं.
माणसं म्हणतात, अहो रात्री थकून आले आणि रात्री झोपले आणि सकाळी उठलेच नाहीत बघा. झोपेतल्या झोपेत कसे गेले? कारण तेही तिथंच झोपलं होतं म्हणून तिकडच्या तिकडेच गेले. कशाला इकडे येतील परत? ते तिथंच होतं. काय नाही, हो बाहेरून आले, तांब्याभर पाणी दे म्हणून सांगितलं. मी पाणी आणायला आत गेले, खुर्चीत बसले आणि पाणी आणेपर्यंत तरी मान पडली होती. बसल्या बसल्या कसे गेले? तेही तिथंच बसलेलं होतं म्हणून तसेच गेले. मनुष्य पळायला लागला, मरण बरोबरीनं पळतं. मनुष्य बसला, मरण त्याच्या बाजूलाच बसतं. आजूबाजूला बघू नका, तसं दिसतही नसतं. नाहीतर शेजारच्या माणसाला हेच माझं मरण आहे, मरण माझे मरून गेले म्हणून त्याला मानून टाकतात. असलं काही उपयोग करू नका. ते डोळ्याला दिसत नाही, पण मरण आपल्या बरोबर आहे. कोणताही क्षण आमच्या जीवनातला जर शेवटचा क्षण असू शकेल तर आमच्या हातामध्ये कालावधी किती आहे? एका क्षणाचा. आणि एका क्षणामध्ये आमच्या जीवनाची धन्यता करून देणारं दुसरं कोणतंही साधन आपल्या जीवनामध्ये नाही. म्हणून तुकोबराय बोलतात, म्हणवनी लाभो करा काळ सारा चिंतने. एका क्षणात धन्यता करून देणारं साधन कोणतं? देवाची द्वारी उभा क्षणभरी क्षण भंगूर नाही भरवसा. किती प्रमाण आहे बघा ना. थोडक्यात, अगदी थोडक्यात जीवनाची धन्यता करून देणार. मी आपल्याला खरं सांगू, तुम्हाला विश्वास बसो अथवा न बसो, माझं म्हणणं कदाचित तुम्हाला पटेल न पटेल, कदाचित सामान्य वाटेल, वाटू द्या. पण मला असं वाटतं की हा जो अभंग आहे ना, या अभंगामध्ये तुकोबारायने व्यवस्थापन शास्त्रातला फार मूलभूत सिद्धांत सांगितला. व्यवस्थापन शास्त्र आपल्याला कळतं का? व्यवस्थापन शास्त्र अवघड झालं. तुम्हाला मराठीत सांगतो, मॅनेजमेंट. हे कळलं का? हा, हे कळलं. पण ते व्यवस्थापन काय ते कळलं, मॅनेजमेंट कळलं आम्हाला. मराठी, शुद्ध मराठी. शिक्षणाची दिशा बघा तुम्ही आता. ऐका महाराज, त्या मॅनेजमेंटच्या ज्या संस्था असतात त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये दिले तरी प्रवेश मिळत नाही. तुम्ही त्या IIM अहमदाबादला जाऊन बघा, 100% गुण लागतात त्याला तर तिथं प्रवेश आहे. 99 चालत नाही, 99.8 पण चालत नाही. 100% गुण लागतात तर अहमदाबादच्या IIM मध्ये प्रवेश मिळतो. आणि जर मिळत नसेल तर करोडो रुपयाचं डोनेशन द्यावं लागतं तेव्हा प्रवेश मिळतो. तिथं करोडो रुपयाचं डोनेशन देऊन लोक जातात, पण तुकोबाराय फुकट सांगतात तर गाथा उघडायची तयारी नाही. तुकोबाराय फुकट बोलतात, फुकट सांगतात. व्यवस्थापन शास्त्रातला मूलभूत सिद्धांत तुकोबाराय आपल्याला प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. व्यवस्थापन शास्त्रातला मूलभूत सिद्धांत आपण शाळेत शिकलोय. मी फक्त स्मरण करून देतो. जीवनाचं व्यवस्थापन, कार्याचं व्यवस्थापन फक्त 3 गोष्टींवर अवलंबून असतं. ऐका, आपल्या कार्याचं व्यवस्थापन 3 गोष्टींवर अवलंबून असतं: कार्य, काळ आणि वेग. आपण शाळेत शिकलो ना, कार्य, काळ, वेगाची गणितं शाळेत शिकलेली आठवा. मॅनेजमेंटचा हा मूलभूत नियम आहे. व्यवस्थापन शास्त्राचा मूलभूत नियम आहे. काय नियम आहे? मी आध्यात्मिक दृष्टीने आपल्या समोर ठेवतो. आपल्या समोर कार्य काय आहे, त्याच्याकरता आपल्या हातामध्ये वेळ किती आहे आणि तेवढ्या वेळामध्ये ते कार्य साधण्याकरता आपल्याला वेग किती धारण करावा लागणार आहे, हे ज्याला कळलं त्याचं जीवन धन्य आहे. विठ्ठला बघा, काळ बघा आणि वेळ बघा. आपल्या हातामध्ये वेळ किती आहे सांगा. आपल्याला कार्य काय? अरे अजून जीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यायची आहे, आमच्या हातात तेवढा वेळ नाही. मग वेग घ्या ना. म्हणवनी लाभो करा काळ सारा चिंतने. गडबड करा. काही वेळेला काळाला महत्व द्यावं लागतं, काही वेळेला वेळेला महत्व द्यावं लागतं, काही वेळेला कार्याला महत्व द्यावं लागतं. त्या त्या वेळेला बघा. कार्य बाजूला ठेवा, वेळ पाळा. वेळ पाळा. आपल्याला नेहमी सांगतो ना, वेळ पाळा, वेळ पाळा. वेळ पुराणामध्ये वर्णन आहे. आपण जेव्हा एखाद्याला वेळ देतो ना, मी 7 वाजता तुमच्याकडे येतो आणि हे काम करतो, अशी जेव्हा वेळ देतो ना, तेव्हा आपलं ते काम पूर्णतेला जावं याच्याकरता त्या कामाच्या आवश्यक देवता त्या वेळेला तिथे येऊन उपस्थित असतात. आपण जर वेळेवर पोचलो नाही तर त्या देवतांचा अपमान होतो आणि ते काम होत नाही. म्हणून वेळेवर पोचा, वेळेवर पोचा हे पुराणाने दिलेलं कारण. जाऊ द्या, मला त्याच्यात रमायचं नाही आता, पण गंमत सांगतो मी. काही वेळेला कार्य महत्वाचं असतं पण त्याही पेक्षा वेळ जास्त महत्व. मी आपल्याला उदाहरण सांगतो गंमत म्हणून. काय झालं महाराज, मी प्रवासात होतो. माझं कीर्तन होतं मुंबईत आणि मुंबईचं कीर्तन मी घेतलं, डायरीमध्ये नोंद झाली, सगळं झालं.
आणि काय माझ्या डोक्यातून गेलं माझ्या लक्षात आलं नाही. मला दुसऱ्या दिवशीचा काला माझ्याकडून नागपूरला दिला गेला.